दादा कुठून आलात? जालना विजय भगवान खरात, राहणार धारकल्ल्याण, तालुका जिल्हा जालना. काय सगळ्यांना जय भीम, मानाचा जय भीम. काय सांगाल आज चैत्यभूमीच्या या पावनभूमीला? पावनभूमी म्हणजे आमच्यासाठी माहिती का मोठं दैवत आहे बाबासाहेब. आणि आमचं असं एक म्हणणं आहे की इथं थोडी सुविधा पण वाढायला पाहिजे, कारण की खूप लोकांना अडचणी होतात काही ठिकाणी. काय अडचण नेमकी काय नाही? आता तिथं मुलं काही चिंगरत होते समोर, तर हे जे मार्गदर्शन करणारे आहे ना अधिकारी, काही मार्गदर्शन करीत नाही बरोबर. काही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे, माझी एवढी इच्छा आहे. आणि बाबासाहेबाला डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावा, ही माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती. आज आपण पुस्तकाच्या लाईनीमध्ये नेमकं कोणतं पुस्तक घेणार आहे? मी बुद्ध आणि धम्म आणि संविधान दोन पुस्तक घेणार आहे. दोन पुस्तकं काय घेणार आहे. तरुणांना काय सल्ला असेल? तरुणांना माझं म्हणणं एकच आहे की मोबाईल वापरू नये आणि पुस्तकाचा छंद लावा आणि व्यसनापासून दूर राहावा. कारण की आता आमचे दिवस गेलेत बरेचसे, पण नवीन तरुण पिढीनं पुढे येऊन हे सगळं करावं आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी चैत्यभूमीला भेट द्यावी, ही विनंती सगळ्याला. विजय याने एक चांगला मेसेज दिला, बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्या. तुमचा बदल जो आहे तो यामध्ये दिसून येईल.